प्रत्येक भविष्याची कुठे ना कुठे सुरुवात होतेच. अशाच एका भविष्याची सुरुवात होत आहे जिओ BP बरोबर. जिओ BP घेऊन आले आहे हॅपी आवर सेविंग. सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जिओ BP देत आहे प्रति लिटर पेट्रोलवर तब्बल 3 रुपयांची सूट. चला तर मग आजच भेट द्या मन मंदिर पेट्रोलियम, कराड रोड, विटा. भारतीय लोकशाहीचा छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ, ईवीएम हटाओ. आम्ही आता माझ्या ह्याच्यात दिले माझ्या 3 उमेदवारांच्या पण ह्याच्यामध्ये आहे आणि तुम्ही पाठवून द्यावं आमच्या योजना आम्ही ते हे करायचा प्रयत्न आमच्याकडून एक पत्र देण्याचं हे करतो. आपल्याकडे जे अर्ज प्राप्त झाला होता त्या अनुषंगाने आपल्याकडे पूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान किंवा काउंटिंगचं झालं कुठेही अशी कोणीही काही लेखी तक्रार आपल्याकडे दिलेली नाही. आपल्याकडे ज्या तक्रार आल्या होत्या त्या मशीनच्या आपण व्हीपॅट मोजून वगैरे त्या ठिकाणी कन्फर्मेशन त्या संबंधित जे काउंटिंग एजंट होते त्याचं पूर्ण समाधान होईपर्यंत आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे. पूर्ण काउंटिंग का होत नाही. तुम्ही जो अर्ज दिला होता आणि त्या अर्जाच्या अनुषंगाने हे पत्र काल पण तुम्हाला दिलेलंच आहे. ठीक आहे, चालतंय. तुमची प्रक्रिया तुम्ही करा. आम्ही आता आवाज या विधानसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात असं आलं असेल की सर्व महाराष्ट्रामध्येच EVM संदर्भात लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण होण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे. खानापूरच नाही तर मी संपूर्ण जर तुम्ही बघितलं असेल महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये आकड्यामध्ये असलेले तफावत, एखाद्या बूथला जेवढे मतदान झाले त्याच्यापेक्षा जास्त उमेदवारांना मतं मिळालेत. काही ठिकाणी उमेदवारांचे हक्काचे मतदान असताना सुद्धा काही उमेदवारांना त्या बूथवर 0-0 मतदान मिळाले. अशी विदारक आणि धक्कादायक परिस्थिती आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलेली आहे. EVMबद्दल सर्वांच्या मनामध्ये आता इतकी प्रचंड शंका आहे की त्या शंकेच्या हिशोबानं माझ्यासारख्या एखाद्या कार्यकर्त्याला वाटतं की भविष्यात EVM जर असेल तर उमेदवारी करायची का नाही, निवडणूक लढवायची का नाही, अशी परिस्थिती आमच्या सगळ्यांच्यावरती येऊन टेपलेली आहे. हे जर माझं एकट्याचं मत असतं तर ठीक आहे, पराभवानंतर एखादा उमेदवार बोलला असं कोणतरी म्हणेल. पण माझ्याबरोबर अपक्ष लढलेले आदरणीय या मतदारसंघाचे माजी आमदार राजेंद्रांना इथं उपस्थित आहेत, भक्तराज काका ठिगळे इथं उपस्थित आहेत, संग्राम माने इथं उपस्थित आहेत. परवा दिवशी संभाजी पाटील यांनी पण आपल्या सगळ्यांना निवेदन दिलं त्यांनी.
त्या सगळ्यांचंच आमच्या सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ज्या भागामध्ये आम्हाला पोटेन्शियल आहे किंवा ज्या भागामध्ये आम्हाला चांगलं मतदान होते त्या भागामध्ये सुद्धा अत्यंत कमी प्रमाणात काही ठिकाणी शून्य मतदान होण्यासारखी परिस्थिती आलेली आहे. एक ट्रेंड जर बघितला तर पहिल्या बूथपासून ते 358 जेवढे बूथ आहेत एक सलग ट्रेंड त्या उमेदवाराच्या बाबतीत दिसतो. म्हणजे जर माझ्यासारख्या उमेदवाराला एका बूथवर 300 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत मला 300च मतं मिळत चाललेत आणि माझ्या विरोधी उमेदवार आहे त्याला जर 700 मतं मिळत असतील तर शेवटपर्यंत त्याला 700 मतं मिळत जातात. हे असा कुठला ट्रेंड असू शकतो, अशी काय सुप्त लाट असू शकते किंवा काय, ह्याचा प्रश्न आम्हाला पडतो. या मतदारसंघात आम्ही सगळेच मंडळी गेली 10-20 वर्ष अण्णांसारखे जवळजवळ 30-35 वर्ष राजकारणामध्ये सक्रिय असणारी मंडळी आहेत. सर्वांच्या सुखदुःखात जाणं, अडीअडचणी सोडवणं, लोकांच्या लोकभावनेप्रमाणे काम करणारी सगळी मंडळी आहेत. असं असताना सुद्धा आज आमच्यासारख्या उमेदवारांच्या वरती इतका मोठं आमच्यावर संशय येतोय की आमचंच मत आम्हाला पडलं की नाही अशी म्हणण्यासारखी परिस्थिती या निमित्ताने. विरोधक म्हणतात लाडकी बहिणीचा परिणाम आहे. आपल्या मतदारसंघात 42,000 फक्त लाडकी बहिणीचे फॉर्म काय तर मंजूर आहे ह्या आपल्या खानापूर विधानसभा मतदारसंघात. सरासरी 71-72% मतदान झालं तर 28,000. त्याच्यामध्ये माझ्यासारख्याला 30% मतदान मिळालं, त्या लाडक्या बहिणीतल्या 30%नी मला मतदान केलं असलं तर मग विरोधकाला 78,000 मतं लीड वाढायसाठी काहीच परिस्थिती नाही ना. मग जर लाडक्या बहिणींच्या मतावरती तुम्ही ईव्हीएमचा घोटाळा जर झाकणार असाल तर ह्याचा जाहीरपणे आम्ही निषेध करतो. आम्ही आमच्या परीनं लोकशाही मार्गानं ह्याच्या विरोधात आवाज उठवायचा प्रयत्न करतो. आम्हाला माहिती आहे त्याच्या मर्यादा आहेत, 100% मर्यादा आहेत. कारण हा मोठा स्कॅम आहे. हा काही एका खानापूर विधानसभा मतदारसंघात घडलेला नाही आहे, तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हा घडलेला आहे. हे स्कॅम आहे. याच्या विरोधात जिकडे तिकडे जन आंदोलन उभा राहील. पण एक तुम्हाला सांगतो, हे जे तुमचं वागणं आहे हे सत्ताधारी लोकांचं, ह्याचा परिणाम फार विदारक आणि वाईट होणार आहे. भविष्य काळामध्ये या देशात लोकशाही शिल्लक राहते की नाही अशी परिस्थिती होईल. चांगले लोक ह्या राजकारणावर अलिप्त राहतील, नवीन लोक मतदानाला येणार नाहीत. आहे या लोकांनी आता म्हणजे माझ्या मते राजकारण बंद करून टाकावं का परिस्थिती निर्माण होईल. आणि ज्याप्रमाणे श्रीलंका आणि बांगलादेश अराजकता माजली तशी परिस्थिती 2-5 वर्षात या महाराष्ट्रात आल्याशिवाय राहणार नाही, किंबहुना देशात आल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. त्याचा सगळ्यांनी जाणीवपूर्वक विचार सगळ्यांनी केला पाहिजे. सत्ता येते, सत्ता जाते, जय पराजय हा राजकारणाचा अविभाज्य घटक आहे. योग्य चांगल्या पद्धतीनं जर निवडणूक झाली असती आणि त्याच्यात पराभव झाला असता तर आज इथं यायची आम्हाला वेळसुद्धा आली नसती. पण जे बघितलं त्याच्यातून 100% हे सगळं फिक्स झालेलं आहे. काही ठराविक लोकांना निवडून आणण्यासाठी झालेली प्रक्रिया आहे. अगदी म्हणजे न बोलण्यासारखी परिस्थिती या सगळ्यातून आहे. तरी पण न थकता न थांबता अविरत सेवा करण्याचं व्रत जे आम्ही अंगीकारलं ते 100% आम्ही पुढं नेऊ. पण ईव्हीएमवरती काहीतरी विचार झाला पाहिजे, किंबहुना ईव्हीएम हटवून हे मतदान जे बॅलेट पेपरवरती होतं त्या पद्धतीचं मतदान झालं पाहिजे, ही आमची आग्रही मागणी आहे. आणि ती मागणी नोंदवण्याच्या निमित्तानं आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं आहे. तहसीलदारांच्या मर्यादा आहेत, त्यांच्या फक्त पोस्टमनचं काम आहे. पण जन आंदोलन किंबहुना उभा करण्याच्या निमित्तानं नक्की आम्ही कार्यरत राहू असा शब्द या निमित्तानं मी देतोय. माझ्याकडून 100% लोकसेवा घडेल, समाजसेवा घडेल. मी अविरत काम करणारा कार्यकर्ता आहे, मला पराजयाची भीती नाही. पण असंच होत राहिलं तर एक दिवस मात्र नक्की माझ्यासारख्याला सुद्धा विचार करायला लागेल अशी परिस्थिती या निमित्तानं होते. या सगळ्याचा मी जाहीर निषेध करतो आणि ईव्हीएम हटवून बॅलेटवरती मतदान झालं पाहिजे अशी आग्रही मागणी नोंदवली. या ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला आहे, पुढील दिशा काय असेल? आता आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आमची मागणी आहे की हे झाले अत्यंत चुकीचं झाले. आम्ही नंतर एकत्रित बसू. आमची मागणी नोंदवलेली आहे. कायदेशीर प्रक्रिया काय याच्यामध्ये करता येते का, कायद्याच्या माध्यमातून काय करता येते का ह्याच्यापर्यंत चाचपणी करू. पण झालं हे इतकं ड्रास्टिक आहे की त्याच्यामधून अजून आम्हाला सावरलं नाही अशी परिस्थिती आमच्या सगळ्या नेते मंडळींच्या. 2024च्या विधानसभेचा निकाल हा धक्कादायक लागलेला आहे. आज आम्ही सगळेच अपक्ष आणि वैभवदादा या आपण सगळ्यांनी मिळून आपण ईव्हीएम हटाव. खरं म्हणलं तर आमच्या अपक्षांचा आवाजच दाबवून टाकलेला आहे आणि अपक्षांची 100% म्हणजे 40%च्या पुढची मतं सगळे विजयी उमेदवाराकडेच गेलेली आहेत. म्हणजे आमच्या हक्काच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मतदान पडलेलं नाही, हक्काच्या माणसांचे सुद्धा मतदान पडलं नाही असं चित्र दिसतंय. खरं म्हणलं तर हे ईव्हीएम मशीन चुकीच्या पद्धतीनं ऑपरेट करण्याचा प्रयत्न जाणीवपूर्वक झालेला आहे. चांगल्या पार्टीचे
10-20 टक्के मतं घेतली आणि अपक्षांची 100 अपक्ष एकत्रित येणार नाही असं त्यांना वाटलं. पण आम्ही सगळे एकत्रित येऊ, पुढेही असाच लढा आम्ही चांगल्या पद्धतीनं देण्याचा आम्ही प्रयत्न करू. हे जास्त दिवस टिकत नसते. किती जरी काही केलं तरी लोकांना ह्या प्रश्नांची उत्तरं मिळेपर्यंत लोकसुद्धा जागृत झालेले आहेत आणि त्या दृष्टीनं भविष्यामध्ये हे बॅलेट पेपरवरती यावं. जे त्यांना जे काउंटिंगला जे अधिकारी असतात त्यांचं मानधन वाढवावं आणि त्यांना जास्ती वेळ काम करायला संधी द्यावी. तिथं 2 दिवसानं निकाल लागू देत, 3 दिवसानं निकाल लागू देत, पण हा निकाल पारदर्शक होणं आणि लोकशाही वाचली पाहिजे आहे. लोकशाहीत विरोधी पक्ष नसेल तर लोकशाहीला अर्थ नाही आणि अशा पद्धतीनं जर लोकशाही चालणार असेल तर ही हुकुमशाहीच आहे असं स्पष्टपणानं म्हणावं लागेल. आणि त्या दृष्टीनं हा आजचा लढा आहे आणि आम्ही शेवटपर्यंत असं लढू. आम्ही मध्ये आधी थांबणारी माणसं नाही. आम्ही जनसेवेचं वृत्त कंकण हातामध्ये बांधलेलं आहे, ते शेवटपर्यंत आम्ही निभावू एवढंच ह्या निमित्तानं सांगेन आणि एकत्रित येण्याच्या दृष्टीने सुद्धा आम्ही प्रयत्न करू. आज आलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही पहिल्यांदाच निवडणुकीला समोर. या निवडणुकीत आम्हाला बऱ्याच गोष्टी अनुभवायला मिळाल्या. आम्ही मागच्या वेळी बघितलं तर सदाभाऊंना सगळी एका ठिकाणी सगळी एकत्र विरोधात असताना सुद्धा 92-93 हजार मतं पडली. आज त्याच वैभवदादांना आज बऱ्याच ताकदीने बऱ्याच अदृश्य शक्तीने मदत करून सुद्धा आज 75,000 मग गाडी थांबत्या. आज अण्णांसारख्या माणसांचं एवढं मोठं गुडविल असताना आटपाडी तालुक्यात आज कमीत कमी तुम्ही सगळे पत्रकार मंडळी म्हणून होता की 50 ते 60 हजार अण्णा मतं घेतील. आज तेच अण्णा 13,000च्या आसपास आले. आज मला प्रशासकीय असा रिपोर्ट होता की निवडणुकी मतदानाच्या अगोदर की कमीत कमी तुम्हाला एक 12 ते 15 हजार मतं पडतील. तेही मतं पडली नाहीत. आणि जो मग दादा म्हटल्याप्रमाणे 70-30चा जो रेषा आहे प्रत्येक बूथवर त्यांना 700 मतं तर विरोधकांना 300 मतं. हा ट्रेंड का चालला? माझं विरोधकांना सांग नाही बाबांनो, तुमच्यात जर दम असेल, तुमच्यात जर खोमखुमी असेल, बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. तुम्ही जर जिंकला 78,000 मतानं राजकारणात संन्यास, मी राजकारणात येणार नाही. प्रसाद दादा तुमच्या साक्षीनं सांगतोय मी राजकारणात परत येणार नाही. तुम्ही 78,000 मतांना निवडून आला. कारण लोकांच्या मनात इतके प्रश्न आहेत. आज दादा वैभवदादा असतील, अण्णा असतील किंवा आम्हाला काय मानणारा गट असेल, आज ती माणसं अस्वस्थ आहेत. काय जणांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. एवढं प्रामाणिक काम लोकांनी केलं आहे. त्या लोकांच्या मनात आज हजारो प्रश्न आहेत की बाबांनो आमचं मत गेलं कुठं. आज अण्णांच्या शासकीय त्यांच्या घरात जवळजवळ एक 10,000 कर्मचारी आहेत त्यांच्याकडे. आज बँका संस्था हे सगळे मिळून मग ते मतदान गेलं कुठं? मी त्या घरातल्या लोकांनी मतदान केलंच नाही का? असे हजारो प्रश्न ह्या निवडणुकीच्या निमित्तानं उभा राहिलेत. म्हणून तुम्हाला सांगायची माझी विनंती आहे की येणाऱ्या पुढच्या काळात आम्ही ही लढाई आमची चालू ठेवणारच आहोत. आणि जोपर्यंत बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालू राहणार. आणि विरोधकांना सांगणार तुम्ही ही पुढची 5 वर्ष सुखात तुमची जाणार नाहीत. लोकांची हाय घेऊन तुम्ही आता निवडून आलेला आहात. ह्या हायनुसार तुम्हाला 5 वर्ष काम करायला लागणार, लक्षात घ्या. आता जास्तीचं बोलत नाहीत आमच्या त्या बघतात काय बोलतील. 2024च्या ज्या विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्याचे निकाल जर बघितले तर खरंच लोकशाही आहे का असं लोकांना एवढा प्रचंड मोठा प्रश्न पडला आहे. हे EVM मशीन आल्यामुळे EVM मशीनच्या माध्यमातून ज्याला निवडून आणायचं आहे ते ठरवून निवडून आणलं जातं आहे आणि ज्यांना संपवायचं आहे. आज आमच्यासारखा सामान्य कार्यकर्ता शेतकऱ्यांच्यासाठी संघर्ष करणारा, रस्त्यावरती येऊन लोकांना न्याय मिळवून देणारा, असं ह्या प्रस्थापितांच्या जे आता डोक्यात आहे की एक वेळ संपवली की आपल्याला हिटलरशाही पद्धतीनं कारभार करता येईल. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की हा देश महात्मा गांधींचा आहे, हा देश गौतम बुद्धांचा आहे आणि ह्या देशामध्ये फार काळ अतिरेक चालला नाही, कौरवांचा अतिरेक चालला नाही, रावणाचा अतिरेक चालला नाही. जर यांच्या डोक्यात असेल की आम्ही करेन त्या पद्धतीनं हा देश चालेल, हे राज्य चालेल, तर हे मराठ्यांचं ह्या बहुजनांचं राज्य आहे. आणि हे असली हुकुमशाही, असली हिटलरशाही हे कदापि आम्ही तर खपून घेणारच नाही आणि जनतासुद्धा कधी खपून घेणार नाही. त्यांच्यात जर खरंच खुमखुमी असेल, त्यांना जर खरंच वाटत असेल की बाबांनो मी आलो हे बरोबर आहे, तर पुन्हा त्यांनी सामोरं बॅलेट पेपरवरती निवडणुका घ्याव्यात आणि सामोरं यावं. मग जनता त्यांची त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आहे, हा अत्याचार आहे, हा तुमच्यावरती जुलूम आहे.
आज मला सांगा, ज्या निवडणुका झाल्या आज हे म्हणतात की लाडकी बहीण खरंच लाडकी बहिणीचं ह्यांना हे आहे का? आम्हाला काही बहिणी आहेत का नाहीत? आमच्या घरातली मतच जर आम्हाला मिळत नसतील, आमच्या बूथवरती जे आमच्या घरातली मतं आहेत तीच आम्हाला मिळाली नाहीत, म्हणजे माझ्या मंडळीचं मत, माझ्या आईचं मत, माझ्या भावांची मतं मला मिळत नसतील आणि ही जर मतं ती फिरवत असतील तर हा फार काळ न चालणारी गोष्ट आहे. त्यांना माहीत आहे की जर लोकांनी उठाव केला तर त्या श्रीलंकेमध्ये असणारी 2-3 कोटी लोक होती. त्यांनी काय केलं जयवर्धनाचं, की त्यांच्या ह्याच्यामध्ये घुसून त्यांना नेस्तनाबूत करण्याचा उद्योग केला. बांगलादेशामध्ये जे परवा घडलं की लोकांनी ज्यावेळी उठाव केला त्यावेळी त्यांची काय तऱ्हा झाली तर आम्ही या सरकारला सांगू इच्छितोय, आता ही 2-3 कोटी लोकसंख्या होती, पण ह्या देशाची 100 कोटी लोकसंख्या आहे. याला मिलिटरीसुद्धा थोपवू शकणार नाही, या जगातला कुठला पोलीस अडवू शकणार नाही. म्हणून आमचा ह्या शासनकर्त्यांना सबुरीचा सल्ला आहे. खरंच हा लोकशाहीच्या माध्यमातून चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक संविधान घालून दिले, त्या पद्धतीने चालणारा देश आहे. जर तुम्ही संविधानच जर मातीत घालणार असाल, संविधान जर पायाखाली तोडत असाल तर ह्या राज्यकर्त्यांना ही जनता पायदळी तुडवून त्यांची जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. आता आम्ही स्वस्थ बसणार नाही. वैभवदादा आहेत, अण्णा आहेत, संग्राम भाऊ आहेत. आम्ही हा लढा जोपर्यंत बॅलेट पेपरवर येत नाही, मग भले 1 वर्ष लागू देत, 2 वर्ष लागू देत, 3 वर्ष लागू देत, आम्ही हा लढा अखंड चालू ठेवणार आहे. आणि एक दिवस ह्या राज्यकर्त्यांना अण्णा बॅलेट पेपरवरती नाक घासत आणल्याशिवाय आम्ही सगळी थांबणार नाही, असे यावेळी सांगू इच्छितो. सर्वांना जय शिवराय, जय भीम. आता जी काय विधानसभेची निवडणूक झाली, या निवडणुकीमध्ये जो काही निकाल आला हा सर्वांना धक्का देणारा निकाल आहे. आमच्या आटपडीची परिस्थिती पाहता, पूर्ण मतदारसंघाची परिस्थिती पाहता, खरं जर म्हणलं तर जनतेच्या माध्यमातून, जनतेच्या तोंडातून कोण निवडून आला असेल किंवा जनतेच्या तोंडामध्ये कुणाचं नाव असेल तर ते म्हणजे वैभवदादा. मी खरं सांगतो, मी तुमच्या विरोधात थांबलो, पण जनतेच्या मनामधलं मी सांगतोय. हे जनतेच्या तोंडामधून जो शब्द आला तो शब्द मी सांगतोय. मी काय इथं थापा मारायला आलो नाही, परंतु खरं तर या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून येणारे उमेदवार हे वैभव पाटीलच आहेत. परंतु एक बारकं पोर असतं, ते पोरगं काय करतं, आपला हट्ट पूर्ण करण्यासाठी पाय असं झगडतं आणि रडतं, मला आमदार व्हायचं आहे, मला आमदार व्हायचं आहे. असं रडून झालेला आमदार हा जनतेचा आमदार नाही. बरोबर आहे का? हा जनतेचा आमदार नाही. हा आमदार EVM मिशनीमध्ये घोटाळा करून दुसऱ्याचे पाय चाटून हा आमदार झालेले आहे. त्यांचं वैयक्तिक अस्तित्व असं काही नाही. आज तागायत आपण बघतोय की या मतदारसंघामध्ये जेवढे पण आतापर्यंत आमदार झाले, बरोबर आहे, त्यांचं लीड आपण बघितलं तर लयतले 26,000 पर्यंत आहे, परंतु 78,000 लीड असं काय काम केले? बरोबर आहे का? म्हणजे असा काय मोठा पराक्रम केला की आता म्हणजे लाडक्या बहिणी, आम्हाला बहिणी नाहीत का? सगळ्यांना लाडकी बहिणी आहेत. तुम्हाला खरं सांगतो की लाडक्या बहिणीने हे जे एकनाथ शिंदे आहेत हे राक्षसी प्रवृत्तीचे आहेत, हे सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे त्या लाडक्या बहिणीने त्या राक्षसाला चांगलं ओळखलेलं आहे. हा राक्षस निवडणुकीपुरतं आपल्याला गोडगोड बोलतोय, परंतु निवडणूक झाल्यानंतर जे ह्या महिलांचे जे काही बलात्कार होत आहेत, महिलांना अत्याचार होतोय, हे अत्याचार रोखण्यासाठी हा राक्षस पुढे येत नाही. त्यामुळे माझ्या लाडक्या बहिणींनी ह्या राक्षसाला मतदान टाकलेलं नाही. हे अजून मी तुम्हाला सांगतो, हा सगळा EVMमध्ये झालेला सगळा घोटाळा आहे. आपण बघतोय की एखादी बिल्डिंग बांधायची असेल, आपण बघतोय की गवंडी काम करायचं असेल तर त्याला मिस्त्रीच लागतो, कलर काम करायचं असेल तर त्याला पेंटर लागतो. परंतु हे निवडणूक आयोग ज्या पद्धतीने मिशनीमध्ये त्यांना काय करणार आहे मला सांगा? बरोबर आहे का? त्यासाठी त्याला शास्त्रज्ञ पाहिजे, टेक्निकल नॉलेज पाहिजे. तरीसुद्धा हे निवडणूक आयोग म्हणते की मिशनीमध्ये घोटाळाच होत नाही. बरोबर आहे का? मिशनीमध्ये सिद्ध करून दाखवा. मग ज्यांनी EVM मशीन तयार केली त्यांना आणा ना तुम्ही. ते स्वतः म्हणते की बाबा EVM मशीन हॅक होऊ शकते, घोटाळा होऊ शकतो, मग तुम्ही का मान्य करत नाही? आज न्यायालयापासून जे निवडणूक आयोग असेल, हे सगळे अधिकारी हे भाजपने पाळलेली सगळी टगी आहेत. ही भाजपच्या इशाऱ्यावरती चालतात. त्यामुळे जे भाजप सांगेल तेच हे करणार. भाजपच्या पुढे यांना जाता येत नाही. त्यामुळे आता आपल्या सर्व पत्रकारांच्या समोर, जनतेच्या समोर मी एवढं सांगतो की लोकशाही संपलेली आहे.
लोकशाही राहिलेली नाही. त्यामुळे खरंच जर इथून पुढे निवडणुका चांगल्या पद्धतीने जर आपल्या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये घ्यायचे असतील किंवा करावायचे असतील तर EVM मिशन बॅन झाली पाहिजे. जोपर्यंत EVM मिशन बॅन होत नाही तोपर्यंत आपल्या तालुक्यातल्या जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला न्याय मिळणार नाही. अपक्ष उमेदवारांना कोण बी असं, सगळ्या उमेदवार असू द्या, कुणालाही न्याय भेटणार नाही. त्यामुळे मी या सरकारला एवढं सांगतो, जर EVM मिशन तुम्ही बॅन केलं नाही तर प्रत्येक बूथवरती इथून पुढे मिशन फुटलेली दिसेल. प्रत्येक बूथवरती मिशन फुटलेली दिसेल. त्यामुळे एवढं मी या ठिकाणी बोलतो. जय शिवराय, जय भीम. कामाची लाट असेल, पण खरं तर म्हणायला गेलं तरी EVM ची लाट आहे. कारण ज्या ठिकाणी मतदान 600 आहे पण मतदान 720 पडतंय. ही मतं आली कुठून? काही वेळा म्हटलं जातं की लाडक्या बहिणीची लाट आहे. अशा पण ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना अद्यापर्यंत एकही रुपया मिळाला नाही, मग अशा लाडक्या बहिणींची मतं गेली कुठं? आज आपण लाडक्या बहिणींची मतं ज्या लाडक्या बहिणींचं लाट इथं सांगितलं जाते की ज्या लाडक्या बहिणींनी मतदान केलं, मग अशा ज्या लाडक्या बहिणी ग्राउंड रिपोर्टवर बोलत होत्या की आम्हाला 1500 रुपये नको आहेत, तुम्हाला आम्हाला महिलांची सुरक्षा हवी आहे. आज विचार केला तर बीजेपीनं विरोधी पक्ष सुद्धा ठेवला नाही. आज हो नव्हे त्यांच्या 133 जागा येतात कशा? आज त्यांच्याजवळ असणारे इतर पक्ष जरी फुटून त्यांच्याकडून गेले तरी सुद्धा दुसरे ते 4 पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करू शकत नाही, अशी परिस्थिती निर्माण केली आहे. आज विचार करा, कायदा सुव्यवस्था इतकी ढासळली असताना, महिलांचे इतके जिवंत प्रश्न असताना, महिलांची सुरक्षा धोक्यात असताना आज लोकशाही खऱ्या अर्थानं पायदळी तुडवली गेली आहे. आणि आज खऱ्या अर्थानं जर लोकशाही वाचवायची असेल तर जन आक्रोश होणं गरजेचं आहे. लोक रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जसं दादांनी सांगितलं की आपल्याला कायदेशीर पाठपुरावा करणंही गरजेचं आहे. कारण आपण रस्त्यावर उतरून किती दंगा केला तर काय म्हणते शेवटी काय करते, बोंबलून घरी जाते. हे सगळं जर आपल्याला टाळायचं असेल तर आपल्याला कायदेशीर पाठपुरावा करणंही गरजेचं आहे. आणि मी खऱ्या अर्थानं सांगेन, जे कोणी आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे कोणी आता EVM मध्ये घोटाळा करून निवडून आलेले आहेत, विद्यमान आमदार झालेले आहेत, त्यांच्यासाठी ही आमदारकी नसून एक कलंक आहे. कारण ज्या वेळेस इतिहास सांगितला जाईल 2024ला अमुक आमदार निवडून आला होता, त्यावेळेस EVMचा फार मोठा घोटाळा झाला होता. आणि हा कलंक त्यांच्या माती लागलेला आहे. हा त्यांच्या आयुष्यात ते कधीही पुसू शकणार नाहीत. आज विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एक संकोच वाटतं यांच्याकडे बघताना. तुम्ही लोकशाहीच्या मार्गाने जर निवडून आला असता तर आम्ही तुम्हाला शुभेच्छा दिल्या असत्या, आम्ही तुमचा जय जयकार केला असता. म्हणजे प्रत्येक माणसाचं काम आहे, प्रत्येक उमेदवाराचं काम आहे, प्रत्येक उमेदवार जो उभा राहिलाय त्याचं काहीतरी काम आहे. त्या माणसाला जर काही ठिकाणी शून्य मतदान होत असेल तर मग जनमत काय आहे? असा जनमताचा ओघ शक्यच नाही, संशयास्पद आहे. आणि हे संशयास्पद असलेलं सगळं EVMच्या घोटाळ्यामुळे झालंय. आणि पुन्हा मी मागणी करते अशी की ह्या ज्या निवडणुका झाल्या त्या 70% लोकांना मान्य नाही आहेत. ह्या EVM मुळे झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्या रद्द करून पुन्हा बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मी मागणी करते. होते का, करता येते का बघा. कारण आता ज्या नमस्कार, ह्या ठिकाणी आता नुकत्याच विधानसभेचे इलेक्शन पार पडल्या आणि त्याच्यानंतर रिझल्ट पण लागले. सकाळी आपण बघितलं प्रसार माध्यमावर बघताना जेव्हा पोस्टलचं मतदान सुरू होतं त्यावेळेस महायुतीच्या सीटा पाठीमागे दाखवत होते आणि नंतर महाविकास आघाडी जसं पोस्टल संपलं आणि EVMचं काउंटिंग सुरू झालं तसं ते आघाडीवर दाखवायला लागले. तिथून खरा घोळ पूर्ण महाराष्ट्रभर जेव्हा रिझल्ट लागले तेव्हा हे रिझल्ट आमच्यासाठी अनाकलनीय आणि अविश्वसनीय होते. अगदी आम्हाला जिथं अपेक्षित होतं तिथं नाही. आणि आता आलेला निकाल पण बघा तुम्ही, म्हणजे अवरेज सगळीकडं विजयी उमेदवारांना सेम अवरेजमध्ये मतदान आहेत आणि पराजित उमेदवारांना तेच मतदान पडले. आत्ताच उदाहरण जवळचं घ्यायचं, कराड उत्तरमध्ये जे पराजित झालेले बाळासाहेब पाटील आहेत ते पराभूत झाले त्यांचं मतदान आणि पाटणमधून जे सत्यजित पाटणकर पराभूत झाले त्यांचं मतदान सारखं आहे, अगदी पराजित उमेदवाराचं सुद्धा. पण हा योगायोग जरी समजला तर आमच्या इथं खानापूर आटपाडीमधनं जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचं तर असं ओपिनियन पुढं आलं की आमच्या घरच्या लोकांनी सुद्धा मतदान दिलं नाही का. हा किती मोठा लोकशाहीचा घात आहे. आपली भारताची लोकशाही ही पूर्ण जगात एकदा आयडियल पद्धतीनं आपण लोकशाहीकडे बघतो, आदर्श मानतात आपल्या लोकशाहीला. आमच्या लोकशाहीचं संविधान दिन काल साजरा झाला, त्याची सुरुवातच आहे आम्ही सारे भारतीय लोक आम्ही तयार केले आमचं संविधान. आणि अशा प्रकारे लोकशाहीची हत्या होणं हे अतिशय म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. पाश्चात्य देश बघा तुम्ही, अमेरिका,
आताच निवडणुका झाल्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या, तिथं सुद्धा बॅलेट पेपरवर जर इलेक्शन होत असेल तर इथं काय असा चमत्कार. आणि ह्यांनी हा जो ईव्हीएमचा फ्रॉड आहे लाडक्या बहिणीच्या खाली तो झाकलेला आहे. कसल्या लाडक्या बहिणी? आमच्या खानापुरात पडीचं उदाहरण घ्यायचं झालं, 40,000 मतदान लाडक्या बहिणींना आहे. त्यातल्या काही लाडक्या बहिणी आमच्या नव्हत्या का? आणि दुसरा फॅक्टर महाराष्ट्रभर हे म्हणतात अँटी इन्कम्पन्सी फॅक्टर का मतला, इथं तर हे सत्ताधारी पण नव्हते, 10 वर्ष तर त्यांचीच सत्ता होती, हा फॅक्टर पण इथं लागू झाला नाही. आदल्या दिवशी तुम्ही प्रसार माध्यम लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, तुम्ही स्वतः सांगत होता, तुमचे आम्ही सगळे न्यूज बघत होतो, आदल्या रात्रीपणे म्हणत होता 5 ते 6 हजाराची काटा लढत आहे. मग वन वे इलेक्शन आहे असं कुठल्या तरी प्रसार माध्यमानं सांगितलं का? हे किती अनाकलनीय आहे. तुम्ही तर लोक ग्राउंड लेवलला असता, तुमचा जो अभ्यास आहे, आम्ही तर घरी असो आमचा अभ्यास चुकत असेल, पण प्रसार माध्यम सुद्धा आदल्या रात्रीपर्यंत म्हणत होते 5-6 हजार मताची काटा लढत आहे. हे अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. भारताची लोकशाहीचा ह्या प्रकारे ईव्हीएमच्या माध्यमातून म्हणजे अक्षरशः हत्या झालेली आहे. आणि इथून पुढं आम्ही तरी ठरवलंय की जर बॅलेट पेपरवर वोटिंग होणार नसेल तर आम्ही या मतदान पद्धतीवर ईव्हीएम मतदानावर बहिष्कार टाकू. ह्या ईव्हीएमचा आम्ही जाहीर निषेध करतोय. आणि ह्याचा सगळ्या महाराष्ट्रातल्या जिथं हे काय केसेस आलेत, घरातली सुद्धा मतं पडली नाहीत, सगळ्यांनी निषेध करावा. आणि आम्ही लोकशाही वाचवण्याचा प्रयत्न करतो. इथून पुढे आम्ही फक्त बॅलेट पेपरवरच मतदान करणार, ईव्हीएमवर आमचा बहिष्कार.